गणितीय सूत्रांचं पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे, ज्यामध्ये सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी जेवढे गणिताचे सूत्र आहे, बुद्धिमत्तेचे सूत्र आहे, हे सगळे सूत्र आपण एकाच ठिकाणी या पुस्तकात घेऊन आलोय. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत असेल आणि तेच पुस्तक आपल्या हातामध्ये सुद्धा आहे. तर यामध्ये सगळे जेवढे गणिताचे सूत्र आहे खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला यामध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सगळा बुक डेपोवर आपले हे पुस्तक अवेलेबल आहे. ज्या ठिकाणी बुक डेपोवर पुस्तक अवेलेबल नसेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलो गणिताचा. तर आज आपण लसामसाचे काही उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. तर आपल्याला या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत, x³ गुणिला y² गुणिला m गुणिला k². तर आपल्याला या ठिकाणी एक संख्या बघायला मिळाली. आपल्याला पहिले ही संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे x² y⁴ k. तर ही दुसरी संख्या आहे. तर दिलेल्या दोन संख्यांचा आपल्याला मसावी व लसावी शोधायचा आहे. आता मित्रांनो, आपल्या दोन संख्यांचा लसावी मसावी काढताना सर्वात अगोदर काय करावं लागेल, तर आपण यांचा मसावी शोधूया की यांचा मसावी काय आहे. तर मसावी काय असतो? मसावी असतो सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी काय असतो? सामायिक अवयवांचा गुणाकार. तर या ठिकाणी मसावी काय घेणार, तर आपल्याला या ठिकाणी ज्या दोन संख्या दिलेल्या आहेत, तर पहिली संख्या आहे x³ y² m k². ही झाली पहिली संख्या. आणि दुसरी संख्या दिलेली आहे x चा दुसरा घात y चा चौथा घात आणि k. तर या ठिकाणी आपल्याला जेव्हा मसावी शोधायचा असतो तेव्हा मसावी काढताना ज्या संख्या दोघी ठिकाणी असतील, जसं इथं x आहे, इथं x आहे, इथं y आहे, इथं y आहे, तर अशा संख्या आपण इथं घेणार आहोत. तर आता या ठिकाणी पहिले या ठिकाणी आपण बघितला इथं x चा क्यूब आहे, इथं x चा स्क्वेअर आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार, वर x आहे खाली x आहे, वर x चा पॉवर म्हणजे x चा घातांक 3 आणि खाली x चा घातांक 2 आहे. तर आपण इथं जो कमी असेल x चा घातांक 2, तर ही खालची संख्या घेणार. ज्याची मसावी करताना ज्याची पॉवर कमी असते तर ती संख्या आपण इथं घेत असतो. नंतर पुन्हा इथं y आहे, इथं पण y आहे, परंतु वरचा जो y आहे त्याची पॉवर कमी आहे म्हणून आपण इथं काय घेणार, y चा घातांक 2. आता या ठिकाणी वर m आहे परंतु खाली m नाही. अशा सिच्युएशनला आपण m हा सामायिक अवयव नाही म्हणून आपण मसावी करताना त्याला इथं घेणार नाही. आता या ठिकाणी वर k चा दुसरा घातांक, k चा पहिला घातांक, तर आपण इथं घेणार k चा पहिला घातांक म्हणजे फक्त k. तर आपला मसावी आला x चा दुसरा घातांक y चा दुसरा घातांक गुणिला k, आपला आला मसावी. आता आपल्याला लसावी जर शोधायचा असेल तर लसावी काढताना आपल्याला सामायिक अवयवांच्या व्यतिरिक्त असामायिक अवयव सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील व ज्याची पॉवर मोठी असेल तर त्याला आपण इथं घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, वर आता लसावी काढतोय आपण. पहिल्या ठिकाणी या ठिकाणी x चा तिसरा घातांक, इथे x चा दुसरा घातांक. तर मसावी काढताना आपण ज्याची पॉवर लहान तो अंक घेतला होता, लसावी काढताना आपण याच्या उलट करणार आहोत. ज्याची पॉवर मोठी तो आपण इथं घेणार. तर इथं आपण घेणार x चा घातांक 3, कारण की x चा पॉवर वरचा जो आहे त्याची पॉवर जास्त आहे. नंतर पुन्हा या ठिकाणी y चा दुसरा घात, इथं y चा चौथा घात. तर इथं आपण मोठी पॉवर असलेला घेणार आहे y चा चौथा घात. प्लस या ठिकाणी m आहे परंतु खाली m नाही. तर मसावी मध्ये आपण घेतला नाही कारण की तो सामायिक नाहीये, परंतु लसावी मध्ये असामायिक अवयव सुद्धा घ्यावे लागतात. तर आपण m ला सुद्धा घेतलं. त्यानंतर इथं आहे k चा दुसरा घात, इथं आहे k चा पहिला घात. तर ज्याचा घात मोठा असतो तो आपण लसावी मध्ये घेत असतो. तर या ठिकाणी आपण घेणार k चा दुसरा घात, कारण की k चा घात इथं काय मोठा आहे. तर दिलेल्या दोन संख्यांचा जो मसावी आहे तो हा आहे आणि लसावी आहे x³ y⁴ m आणि k चा दुसरा घात. तर अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या दोन संख्यांचा लसावी आणि मसावी शोधू शकता. तर सेम आता पुढचं एक उदाहरण आहे, 3 चा चौथा घात गुणिला 2 चा तिसरा घात गुणिला 5 चा 6वा घात गुणिला 11 आणि
झाली तुमची पहिली संख्या, ही झाली तुमची पहिली संख्या आणि तिथून पुढे दुसरी संख्या स्टार्ट होते 3 चा दुसरा घात गुणिले 2 चा पाचवा घात गुणिले 5 गुणिले 7 ही झाली तुमची दुसरी संख्या आणि आपल्याला दोन संख्यांचा लसावी मसावी शोधायचा आहे. तर पुन्हा जसं मागच्या उदाहरण आपण केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवूया. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण मसावी काढूया. तर मसावी काढताना फक्त जे सामायिक अवयव आहेत आपण फक्त त्यांचा वापर इथं करणार. तर पहिले मसावी काढूया. मसावी. तर बघा इथं 3 चा चौथा घात, इथं 3 चा दुसरा घात, तर ज्याची पॉवर कमी आपण तो घेतो गुणिले इथं 2 चा तिसरा घात, इथं 2 चा पाचवा घात, तर याची पॉवर कमी इथं घेतली 2 चा तिसरा घात गुणिले 5 चा सहावा घात आणि 5 चा पहिला घात, ज्याच्या डोक्यावर मूळ नसतो त्याचा घात कोण असतो 1, तर इथं आपण घेतला 5. त्यानंतर इथं 11 आहे परंतु इकडे 11 नाही, तिकडे 7 आहे परंतु इकडे 7 नाही, तर 11 आणि 7 इथं असामायिक अवयव आहे. तर मसावी काढताना असामायिक अवयव आपण घेत नाही, कारण की मसावी म्हणजे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार असतो. म्हणून आपण 11 आणि 7 इथे घेतले नाही. आता आपल्याला शोधायचं आहे लसावी. तर लसावी शोधताना आपण सामायिक आणि असामायिक अवयव दोघे घेत असतो आणि प्लस ज्याचा घात मोठा, ज्याची पॉवर मोठी तो आपण या ठिकाणी घेत असतो. तर या ठिकाणी 3 चा चौथा घात आहे आणि या ठिकाणी 3 चा दुसरा घात, आपण इथं घेणार काय 3 चा चौथा घात गुणिले 2 चा तिसरा घात, इकडे 2 चा पाचवा घात, आपण इथं घेणार 2 चा पाचवा घात जो मोठा आहे तो. इथं 5 चा सहावा घात, तिकडे 5 चा पहिला घात, तर इथं आपण घेणार 5 चा सहावा घात गुणिले इकडे 11 आहे, तिकडे 11 नसेल तरी आपण लसावी काढताना असामायिक अवयव घेणार आहोत. पुन्हा आता उरलं कोण, तिकडे 7 उरलेला आहे, तर तो 7 या ठिकाणी गुणाकारात आपण घेणार. तर लसावीला 3 चा चौथा घात गुणिले 2 चा पाचवा घात गुणिले 5 चा सहावा घात गुणिले 11 गुणिले 7, तर काय आपला लसावी आला. असंच आपण एक पुढचं उदाहरण घेऊया. पुन्हा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे दोन संख्यांचा मसावी 34 व लसावी 510 असल्यास त्या दोन संख्या शोधा. मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला त्या दोन संख्या दिलेल्या नाहीत, तर आपल्याला फक्त दिलेला आहे, आपल्याला दिलेला आहे मसावी 34 आणि आपल्याला दिलेला आहे लसावी 510. तर आपल्याला फक्त लसावी आणि मसावी वरून त्या दोन संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत. तर आपण या ठिकाणी एका फॉर्म्युल्याचा आपण वापर इथं करणार आहोत मित्रांनो. तो फॉर्म्युला काय तो सांगतो मी. बघा फॉर्म्युला आहे लसावी भागिले मसावी, लसावी भागिले मसावी. तर आपल्याला मिळणार असामायिक अवयव लसावी भागिले मसावी. तर आपल्याला या ठिकाणी काय मिळणार असामायिक अवयव. तर या सूत्राचा वापर करून आपण हे उदाहरण या ठिकाणी मित्रांनो सोडवणार आहोत. तर बघा आपल्याला लसावी काय दिलेला आहे, लसावी दिलेला आहे 510 भागिले मसावी काय दिला आहे 34. तर या ठिकाणी बघा मित्रांनो खाली आणि वर 17 ने भागात आहे. तर इथं बघा 17 1 17 17 दुने 34, इथे 17 1 17 17 दुने 34 17 त्रिक 51 घेतला 0 म्हणजे भागाकाराला 30/2. पुन्हा 2 आणि 30 ला भाग दिला तर इथं बे 1 बे 15 दुने 30, तर जो भागाकार आला आला 15. तर आपल्याला या 15 ची या ठिकाणी फोड करायची आहे मित्रांनो. आपल्याला असामायिक अवयव शोधायचे आहेत. तर 15 ची फोड बघा कशी होणार 3 गुणिले 5, तर ही झाली आपल्याला 15 ची फोड. तर आता आपल्याला त्या दोन संख्या शोधायच्या आहे मित्रांनो. तर त्या दोन संख्या बघा कशा सापडणार. तर एका ठिकाणी आपण काय करणार 3 गुणिले 34, 34 म्हणजे काय मित्रांनो मसावी. तर आपल्याला तिची पहिली संख्या शोधायची आहे. तर पहिली संख्या आपण कशी शोधणार मसावीचा वापर करून शोधणार आपण मित्रांनो. तर इथे आपण हे दोन अवयव आपण शोधले इथे मित्रांनो. तर आपल्याला पहिला अवयव इथं काय मिळाला, पहिला अवयव मिळाला 3 आणि दुसरा अवयव मिळाला 5. तर एकदा आपण इथं काय केलं 3 गुणिले 34 केलं, 3 गुणिले 34. तर आपल्याला मिळणार पहिली संख्या.
आणि दुसरा अवयव कोण आहे 5 गुणिले 34. हा 34 कुठून आला मित्रांनो मसावी. तर मसावी गुणिला पहिला अवयव मिळणार पहिली संख्या, मसावी गुणिला दुसरा अवयव मिळणार आपल्याला दुसरी संख्या. तर या संख्या पहिली संख्या मिळाली तर 3 चौक 12 2 हातच्या जागेला 1 पुन्हा 3 त्रिक 9 9 1 10. तर पहिली संख्या मिळाली आपल्याला 102. आता दुसरी संख्या बघूया 4 25 0 हातच्या जागेला 2 पुन्हा इथं 5 त्रिक 15 15 2 17. तर मिळाली आपल्याला दुसरी संख्या. तर मित्रांनो मसावी 34 व लसावी 510 असणाऱ्या त्या दोन संख्या ज्या आहेत त्या 102 आणि 170 आहे. म्हणजे 102 आणि 170 चा जो मसावी आहे तो आहे 34 आणि जो लसावी आहे तो आहे 510. आता पुढचं उदाहरण बघूया मित्रांनो. पुन्हा पुढचं उदाहरण तुमच्यासाठी आहे दोन संख्या 2x व 3x यांचा मसावी 12 व लसावी 72 असल्या त्या दोन संख्या शोधा. या ठिकाणी मला दोन संख्या तर दिल्या आहेत परंतु त्या दोन संख्या मला x च्या स्वरूपात दिली आहे. पहिली संख्या 2x व दुसरी संख्या दिली आहे 3x व त्यांचा जो मसावी आहे मसावी मला दिला आहे 12 आणि लसावी दिलेला आहे 72. आपण इथं सुद्धा एका सूत्राचा वापर करणार आहोत मित्रांनो. तर बघा ते सूत्र काय आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे सूत्र. तर सूत्र असणार आहे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तर यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार येतो मसावी गुणिला लसावी. तर एवढा यांचा गुणाकार येत असतो मित्रांनो. तर या सूत्राचा वापर करून आपल्याला या ठिकाणी त्या दोन संख्या मिळणार आहेत. तर पहिले आपण x ची किंमत शोधणार आणि x ची किंमत सापडताच आपल्याला त्या दोघी संख्या सुद्धा सापडणार. आता बघा पहिली संख्या काय आहे 2x, पहिली संख्या आहे 2x गुणिला दुसरी संख्या आहे 3x. तर दुसरी संख्या भेटली 3x बरोबर पहिली संख्येचा गुणाकार गुणिला दुसरी संख्येचा गुणाकार. तर आपल्याला मिळतो मसावी गुणिला लसावी. मसावी काय आहे मसावी आहे 12 आणि लसावी आहे 72. तर आपल्याला हे सोडवताना आपल्याला सगळ्यात अगोदर x ची किंमत शोधायची. आपल्याला कुठली किंमत शोधायची मित्रांनो x ची किंमत. तर x ची किंमत बघा कशी मिळणार आपल्याला. तर आपल्याला या ठिकाणी बघा मित्रांनो 2 गुणिला 3 2 गुणिला 3 होतो मित्रांनो 6 आणि x गुणिला x. तर x गुणिला x मिळतो आपल्याला x चा वर्ग बरोबर 12 गुणिले 72. आता या ठिकाणी मला x ची किंमत शोधायची आहे. तर 6 ला तिकडे भागाकार किंवा आपण इथे डायरेक्टली भाग देऊ शकतो परंतु मी x टेस्ट वाढवून सांगतो. तर इथे आला x वर्ग. थोडं आपण इकडे घेऊया मोकळं हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर इथं x वर्ग बरोबर 12 गुणिले 72 भागिले 6. मित्रांनो यांचा गुणाकार करत बसायचं नाही. हा जर गुणाकार केला तर हा खूप मोठा गुणाकार आहे ना पुन्हा भागाकार करताना तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. तर अशा प्रकारचे उदाहरण आहे कायमस्वरूपी या संख्येने इकडची कुठली तरी संख्या कॅन्सल होत असते. हा गुणाकार करत बसायचा नाही. बघा मी तर 12 आणि 72 चा गुणाकार केलाच नाही का मला माहित होतं 6 1 6 6 12 मग x वर्ग भेटला. तर x वर्ग बरोबर या ठिकाणी आता यांचा दोघांचा गुणाकार आला 144. मग 144 कोणाचा वर्ग आहे मित्रांनो तर 144 वर्ग आहे 12 चा. तर मला या ठिकाणी उत्तर मिळालं x ची किंमत भेटली मला 12. कधी कधी सिंपल असा प्रश्न विचारला जातो की x ची किंमत शोधा. तर अशा वेळेस आपलं उत्तर काय आलं 12. परंतु आपण या ठिकाणी त्या दोन संख्या शोधायला लावलेल्या आहेत. तर आपल्याला x ची किंमत 12 मिळाली पण त्या दोन संख्या कोणत्या तर पहिली संख्या होती 2x. मग इथं x ची किंमत जर 12 टाकली म्हणजे आपल्याला मिळालं 2 गुणिले 12. तर पहिली संख्या काय मिळाली मित्रांनो 24. पहिली संख्या मिळाली 24. थोडं आपण इथं जागा करूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. तर आपल्याला x ची किंमत या ठिकाणी मिळालेली आहे 12. तर बघा मित्रांनो त्यात ज्या दोन संख्या आहेत पहिली संख्या होती 2x आणि दुसरी संख्या होती 3x. x ची किंमत काय लिहिली 12. तर ती x ची किंमत जी 12 झाली तिथे ती पुट अप केली तर मला पहिली संख्या भेटली 24 आणि या ठिकाणी 3 गुणिले पुन्हा 12 तर दुसरी संख्या भेटली 36. तर मित्रांनो 2x
म्हणजे 24 आणि 3x म्हणजे 36. तर 24 आणि 36 त्या दोन संख्या आहेत की ज्यांचा मसावी 12 व लसावी काय असणार आहे 72 असणार आहे. मित्रांनो आशा करतो की जे चारही उदाहरण आपण जे विविध प्रकारचे उदाहरण घेतले ते तुम्हाला समजले असतील. मित्रांनो हे जे उदाहरण आहे हे आहे तुमच्यासाठी होमवर्क साठी. इथं 0.15 ही पहिली संख्या, 7.5 ही दुसरी संख्या आणि 0.225 चा मसावी व लसावी शोधा. हे तुमच्यासाठी होमवर्क साठी असणार मित्रांनो. याचं उत्तर काढून आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही टाइप करून पाठवू शकता याचं उत्तर, किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढून फोटो काढून आम्हाला व्हॉट्सअपला पाठवू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही हे जे होमवर्कला उदाहरण दिले ते आम्ही सोडवून दाखवणार. मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कुठला व्हिडिओ तुम्हाला हवा आहे तो कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.